बातमी आहे मातोश्रीवर आता एबी फॉर्मचं वाटप करताना ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सावध भूमिका पाहायला मिळते। आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघातनं अजूनही एकालाही एबी फॉर्म दिलेला नाहीये। आपल्या सोबत गिरीश कांबळे जोडले। ते गिरीश, आपण पाहतोय की वरळीतनं अजूनही एबी फॉर्म दिला नाहीये, नेमकं कारण काय असू शकतं? वरळीतल्या उमेदवाराबद्दल काय सांगता येतंय? सध्या मातोश्री शिवसेनेकडून एबी फॉर्म वाटताना सावध भूमिका घेतली, कारण मनसे आणि ठाकरे बंधूंची जी युती आहे त्यामध्ये काही जागांवर वाद आहे। यामध्ये वरळी आहे, दादर आहे, माहीम आहे, शिवडी, भांडूप या मतदारसंघातील एकालाही एबी फॉर्म आहे तो उद्धव ठाकरे यांनी काल रात्री दिलेला नाहीये। जेणेकरून ज्या जागांचा पेच आहे तो पेच सोडवल्याशिवाय हा एबी फॉर्म द्यायचा नाही, ही भूमिका आहे आणि एक सावध भूमिका। यामध्ये आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात देखील अद्याप एकालाही एबी फॉर्म देण्यात आलेला नाही। याशिवाय इतर जे दादर, माहीम, वरळी, शिवडी, भांडूप आहेत या ठिकाणी देखील अशाच पद्धतीने ही भूमिका ही मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी घेतलेली आहे। त्यामुळे आज कदाचित याबाबत निर्णय घेऊन जे जागांचा तिढा सुटलेला आहे त्यावर एबी फॉर्म दिले जातील। मात्र कालपर्यंत जे मतदारसंघातून एबी फॉर्म देण्यात आले यामध्ये केवळ शिवडीमध्ये एक एबी फॉर्म देण्यात आलाय। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की आता वरळीमध्ये सुद्धा एबी फॉर्म दिला नाहीये, तेव्हा मनसे सोबत काही फिसकटू नये यासाठी सावध भूमिका ठाकरे घेताना दिसतायत।